राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह बघायला मिळतो आहे। राज्यभरात शिवसेना आणि मनसेकडून विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलेलं आहे। शिवजयंती निमित्त उद्धव ठाकरेंनी मुंबई विमानतळ इथल्या शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं, तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी देखील विधान भवन परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। दुसरीकडे मुंबईत मनसेकडूनही कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शिवाजी पार्कमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवाजी महाराजांना अभिवादन करून मनसैनिकांना शपथ दिली, तर अमित ठाकरेंनी देखील किल्ले शिवनेरीवर जाऊन शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला। मंचावरती यायचंय। शिवजयंतीवरून मवियामध्ये वाद निर्माण झाल्याचं बघायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी शिवसेनेला टोला लगावलाय। 19 फेब्रुवारीला महाराजांची जयंती राज्यभरात साजरी झाली, मग आज साजरी का करायची? तिथीचं फॅड काढून राजकारण सुरू असल्याचा टोला मिटकरींनी लगावलाय। तर शिवजयंती एकदाच साजरी करावी, पण जर तिथीनुसार पण केली तर कुणालाच आक्षेप असायला नको, असं प्रत्युत्तर शिवसेनेच्या अंबादास दानवेंनी दिलं। महात्मा ज्योतिराव फुले यांनी 19 फेब्रुवारी 1869 रोजी शिवजयंती साजरी केली आणि 2000 साली महाराष्ट्र शासनाने शिवजयंतीची अधिकृत तारीख घोषित केली 19 फेब्रुवारी। शिवजयंती साजरी झाली पाहिजे का? मी म्हणतो ती रोज साजरी झाली पाहिजे, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा परत तिथीचा वाद उखरायचा आणि मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून शिवजयंतीच्या नावाखाली राजकारण करायचं, हे धंदे आता महाराष्ट्रात बंद झाले पाहिजे, अशी सर्व तरुणांची इच्छा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती रोज साजरी केली पाहिजे, एवढे छत्रपती शिवाजी महाराज पूजनीय आहे। याची इच्छा ज्या दिवशी करायची असेल, तिथीने करायची असेल, तारखेची असेल, त्यांनी करायला काही हरकत नाही। मी संभाजीनगरातून ही मागणी केली होती सरकारला आणि पुन्हा वारंवार करणार आहे की एकच तिथी असावी, एकच तारीख असावी आणि 19 फेब्रुवारी सुद्धा जनता मान्य करते, काही हरकत नाही। परंतु जर कोणी फाल्गुन वद्य तृतीयाला जर शिवजयंती करत असेल तर त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही।